बरं जा तू, मी इथेच बसते. आली असती. नाही नाही जा. बरं ठीक आहे, थांब मग. आलीस? हा, खूप दिवसांनी भेटलं ना. अरे तुला तर किती वेळा भेटायचा प्रयत्न करतोय मी. हा ते माहिती आहे. कॉलेज नंतर आपली भेट सुद्धा नाहीये. कसं काय होणार कॉलेज नंतर भेट? आमच्या घरचे तुला माहिती आहे कसं आहे ते. फिरायला जायचं काय नाही बरं का, येईल पण घरी मला लय असं मोठं काहीतरी कारण सांगावं लागेल. जाऊ की, बरेच दिवस झाले कुठं फिरायला गेलो नाही आपण. ठीक आहे बघू. असे भेटलं बरं वाटतं मला. भेटलं तसं तर मी तुला सारखीच भेटले असते बरं का, पण तुला तर माहिती आहे आपल्या गावातलं कसं वातावरण येते. नुसतं बोललं तरी अशी लोकांमध्ये चावचाव चालू होती. आपण तसं नाही, आपण फक्त बोलतोच ना. हा ते तुला आणि मला माहिती आहे, पण बाकीच्या लोकांना काय माहिती ना, त्यांचा तर गैरसमजच होणार. थोडं जरी बोललं तरी त्यांच्यामध्ये नुसती चावचाव चालू होती माहिती का. अरे फक्त बोलतोच ना आपण. हा आपण फक्त बोलतो ते तुला आणि मलाच आपल्या दोघांना माहिती आहे, फक्त ह्या बाकीच्यांना काय माहिती. नाही तेवढं हे करायचं. काय झालं? बरं ऐक ना, मला घरून फोन येतोय, मी 1-2 मिनिटात आले. बरं बरं ठीक. हॅलो. कुठे गेली ती? ते घरचा फोन आला म्हणून गेली, आईचा फोन आला होता. हा का. बरं ऐक ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोल की. कसं बोलू हेच कळत नाही. काय असेल ते बोलायचं. काय महत्वाचं आहे का? हा महत्वाचं आहे खूप. बोल ना. म्हणजे सांगायचं होतं, खूप दिवस झाले. सांग की. कसं सांगू हेच कळत नाहीये. जे मनात येईल ते बोलायचं. बरं ऐक ना, तू मला खूप आवडतोस. खरंच? हो, म्हणजे कॉलेजला आपण एकत्र होतो ना तेव्हापासून आवडतोस. तू याच्या अगोदर कधी बोलली नाही, कधी बघितलं नाही माझ्याकडे. मग तेच असं ना, पण कधी कसं सांगू तेच कळत नव्हतं मला. मग आज असं अचानक कसं काय? अचानक नाही, खूप दिवस झाले सांगायचं होतं, पण आज तिच्यासोबत आले म्हणून म्हटलं बोलून टाकावं. बरं तुमचं तसं काय नाहीये ना दोघांचं? नाही काही, फक्त फ्रेंड आहेत आम्ही. फक्त फ्रेंडच आहे ना तुम्ही? म्हणजे तुझ्या मनात काय नाहीये ना तिच्याबद्दल? नाही असं काही. आणि तिच्या मनात? आता ते कसं सांगू शकतो मी. फक्त जस्ट फ्रेंड, आलो भेटायला बस. तिने तुला कधी सांगितलं नाही का तसं काय? नाही, आमचं जास्त बोलणं नाहीच काय असं, फक्त फ्रेंडली, फक्त बोलणं काय असेल ते. अच्छा, म्हणजे तुझ्या मनात काय नाहीये तिच्याबद्दल? नाही काही नाही असं. तुला काय आवडलं असं माझ्यात? एवढ्या प्रेमाने तू आज बोलतेस, प्रपोज मारलास. तू बाकीच्या मुलांसारखा नाही, कॉलेज पासून मी तुला ऑब्झर्व करते, बाकीच्या मुलांसारखा नाहीयेस तू, तुझा स्वभाव चांगला आहे. नेमकं काय म्हणायचं काय तुला बाकीच्या मुलासारखं? म्हणजे बाकीची मुलं कशी असतात ना, तसं तुझं नाहीये, तुझा स्वभाव चांगला आहे, घरच्यांची काळजी घेतो. एवढं माहिती आहे तुला माझ्याबद्दल? हो, मी क्षणाला फक्त तुझाच विचार करत असते. मग एवढे दिवस कधी बोलले नाहीस? हा बोलणार होते, पण मला वाटलं तुझं आणि तिचं काय आहे का म्हणून मी बोलत नव्हते. काय गोष्टी कन्फर्म करायच्या असतात अगोदर. आज कसं बोलले ह्याच्या अगोदर पण तुझ्या मनात होतं तर तू बोलायला पाहिजे ना. हा पण आता बोलले ना. छान वाटलं. पण मग तू तिला सांगून टाक ना तसं, म्हणजे मला पण क्लिअर होऊन जाईल की तुमचं काही नाहीये. काय सांगण्यासारखं तेव्हा? नाही म्हणजे ती पण उगाच माझ्याबद्दल काहीतरी सांगत बसेल बाहेर. नाही असं काय सांगू का तिला? आपलं काय नाही ना, मला माहिती आहे ना काही नाही असं म्हणून. हे बघ प्रिया, तू बोलले खरंच छान वाटतं बरं मला आता. बरं ऐक ना, काय प्रॉब्लेम असेल तर फिरायला चल ना माझ्याबरोबर, जाऊ आपण 2-4 दिवस बाहेर. चालेल, जाऊया की. नक्की? हो नक्की. काय होतं, प्रॉब्लेम नाही ना असं घरी? नाही नाही. छान चाललंय माझ्या माघारी. काय चाललंय आता? हे जे काय मी पाहिलं ते. त्यात काय पाहण्यासारखं? काय पाहण्यासारखं? तुला मी माझी मैत्रीण म्हणून इथं घेऊन आले होते, वाटलं नव्हतं तू अशी करशील म्हणून. अगं पण मी काय केलंय? काय केलं ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ना. अरे तिचं प्रेम आहे, तिने व्यक्त केलं, त्यात तिचं काय चुकलंय? पण असं कसं तिने व्यक्त केलं? आणि तू पण मला कधी बोलली नाही की असं काय तुझ्या मनामध्ये आहे म्हणून. अगं पण तुला काय सांगायचं, मी त्यांना सांगितलं की. काय सांगितलं तुला? हे बघ, माझं प्रेम आहे तुझ्यावरती. तू कधी बोलली नाही त्या अगोदर? मग आता बोलणारच होते ना. किती वेळा भेटलोय आपण या अगोदर? तू का असं कधी बोलले ना, जस्ट फ्रेंड म्हणून राहतोय आपण. हा जस्ट फ्रेंड म्हणून राहतोय, मला मान्य आहे. पण तुला आता मी कोणत्या शब्दात सांगू की माझं किती प्रेम आहे तुझ्यावरती आणि कधीपासून आहे. आणि वाटलं नव्हतं की तू असं करशील इथं येऊन म्हणून. तुझ्यावरती तर पूर्ण विश्वास होता माझा. तू तर
आता काय म्हणतात ते केसाने गळा कापलास. अगं मी काय केलंय, माझं प्रेम आहे म्हणून मी सांगितलंय. त्यांनीच मला सांगितलं तुमच्या दोघं तसं काय नाहीये म्हणून. हा मग नाही म्हणलं म्हणून तू लगेच प्रपोज करणार का? म्हणजे असं तुला कुठं सोबत नेणं चूक आहे का? तिला का खवळतेस तू? तिचं काय चुकलं त्याच्यामध्ये? काय चुकलं म्हणजे तिने मी तिकडे गेल्यानंतर तिने इथे येऊन तुला बोलायची गरजच नव्हती. मेन पहिला पॉईंट तर तिचा हात चुकलेला आहे. आपण आपल्यात नाही ना असं काही, तू कधी बोलली नाहीस मला. नाहीये मला मान्य आहे, पण माझं प्रेम आहे तुझ्यावरती. हा पण मी त्याला आताच कमिटमेंट केली काय कमेंटमेंट केली? की हो म्हणून. त्यांचं प्रेम आहे माझ्यावर, माझं पण त्यांच्यावर प्रेम आहे. आम्ही असं आताच कसं? कमिटमेंट केली आणि हेच आम्ही तुला सांगणार होतो आता. पण तुझी गरज नव्हती इथे येऊन बोलायची. समजलं ना, तुझा इथं आली नसते ना एवढं सगळं झालंच नसतं. अगं एवढे वर्ष झालं मी प्रेम करते म्हणून मी आज हा सांगितलं. मग तुला हाच टाइम भेटला का? मीच भेटायला आल्यावरती तुला अगोदर नाही बोलता आलं का? होतं प्रेम तर आधीच बोलायचं ना, माझ्या अगोदरच. आधीच बोलणार होते पण आज वेळ भेटला म्हणून बोलले. ते काय मला माहिती नाही. तू अगोदरच बोलायला पाहिजे होतं ना. मग अगं अगोदर वेळ नाही भेटला, मी आज बोलले. पण म्हणजे मी भेटायला बोलवल्यावरती तुला वेळ भेटला. अगं खूप दिवस झालं मला सांगायचं होतं. वाटलं नव्हतं तू एवढी हुशार असशील म्हणून. अरे तिला नको बोलू तू काही. असं कसं नको बोलू? तुझ्या म्हणजे मनात माझं प्रेम ती घेऊन चालली माझ्या समोरून आणि बोलू नको. तुझ्या मनात तू अगोदर बोलायला पाहिजे होतं ना. तेच चुकलं ना माझं. असं बी नाही की आपण नवीन आहे, 2 वर्ष झालं आपण भेटतोय. हा मग तुझं काय म्हणणं आहे तुझं? मला पण ते आवडले, आता तिचं बोलणं आवडलं. आवडणारच ना तुला आता. असं काय म्हणू नको तू, जे आहे ते सरळ सरळ बोलली ते. सरळ सरळ बोलली म्हणजे? मला आता यावरती काही बोलायचंच नाहीये. ठीक आहे, जमलंय ना तुमचं? हो. राहा अशीच. काय झालं एवढं चिडायला तिला? काय माहिती, होतं प्रेम तर आधीच सांगायचं ना. जाऊ दे, लय मनानं घे म्हणून तिला मी मैत्रिणी येवढं काय तवा. छान. पण तू बोलली ते छान वाटलं. चल जाऊ पण आपण. हा.